मी ॲडव्होकेट चंद्रशेखर जिभाऊ शेवाळे मालेगाव कोर्टात प्रॅक्टिस करतो। टेहरे येथे समता माध्यमिक विद्यालयाच्या नावाने शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 2022 ते 2026 या दरम्यान शाळेच्या 3 अकाउंटमधून 26,57,000 रुपयाच्या आसपास रक्कम बेकायदेशीरपणे आरोपी ज्ञानदेव दामू पाटील याने संगनमत करून काढून घेतल्याची फिर्याद संस्थेचे ट्रस्टी जिभाऊ नारायण शेवाळे यांनी दाखल केली। सुरुवातीला पोलिसांनी सदरची केस घेतली नव्हती, म्हणून फिर्यादीने मेहरबान कोर्टात 156(3) प्रमाणे फिर्याद दाखल केली। मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फिर्याद दाखल करण्याचा मेहरबान कोर्टाने आदेश दिला आणि त्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली। फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर तपासाला सुरुवात झाली। 16 जून 2026 रोजी पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फिर्याद दाखल करून घेतली आणि त्यानंतर तपासाला सुरुवात केली। तपासामध्ये सकृतदर्शनी 2017 पासून तर 2026 पर्यंत जवळपास 1 कोटीच्या पुढे रक्कम ज्ञानदेव दामू पाटील याने आणि त्याच्या कुटुंबियांनी शाळेच्या अकाउंटमधून रक्कम काढून घेतल्याचं सकृतदर्शनी निदर्शनास आलं। त्यानंतर आरोपींनी कोर्टामध्ये सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली। अटकपूर्व जामिनाची सुनावणी झाली आणि 31 जुलै 2026 रोजी मेहरबान अप्पर जिल्हा न्यायाधीश यांनी सदरचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला। आता अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यानंतर 3 दिवस झाले, अजूनही मेहरबान त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही। म्हणून आम्ही आज रोजी अपर पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की सदरचा गुन्हा अतिशय गंभीर आहे। 1 कोटीपेक्षा जास्तीचा फ्रॉड या आरोपींनी केलेला आहे। त्यांना अधिकार नसताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलाच्या नावाने, सुनेच्या नावाने आणि स्वतःच्या नावाने 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम काढून घेतलेली आहे संस्थेच्या अकाउंटमधून। तर त्यांना त्वरित अटक करा। जर तुम्ही अटक केली नाही तर ते साक्षीदारांवर दबाव आणतील, आणखीन खोटी कागदपत्र तयार करतील आणि त्यामध्ये आणखीन केसची गुंतागुंत होईल। त्यामुळे त्वरित त्यांना अटक करावी, नाहीतर आम्हाला आमरण उपोषण करावं लागेल। अशा प्रकारचं आम्ही निवेदन आज अपर पोलीस अधीक्षक साहेबांना दिलं आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची विनंती केली। कुठल्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल? छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे फिर्याद दाखल केलेली आहे।